नमस्कार सगळ्यांना. तर कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? तर ब्लॉगला सुरुवात केलेली आहे. तर शेतामधूनच केली सुरुवात. तर सुरुवात ह्याच्यासाठी केली की मी दरवेळेस म्हणते आमच्या शेतातले झाड वगैरे दावल. तर हे झाड कशाचं आहे? तर आता मी म्हणत हे झाड कशाचं आहे तुम्ही कमेंटमध्ये सांगा. तर हे व्हिडिओ बघायचा, कमेंटमध्ये सांगायचं, नंतर मी कमेंटला उत्तर द्यायचं किंवा कमेंटवर व्हिडिओ बनवायचा. तर असं मी काय तसं सांगणार नाही आहे. तर तुम्ही पूर्ण तुम्हाला हे झाड दाखवते, जवळून पण बघू शकता तुम्ही. तर आणि केवढं मोठं आलं आहे हे झाड. आमच्या दारापाशी पण होतं आणि हे असं झाड आहे की ह्याचं फ्रूट जे आहे ते सगळे A to Z लोक खातात. तर नाव सांगणारच आहे. तर वेट. तर हे झाड आहे आपलं ॲपलचं, जे की सफरचंद. आणि लोक म्हणतात आपल्या इकडे झाड येत नाही. तर पाऊस आत्ता पडलेला आहे. पाऊस तर ह्या महिन्यात पडत नाही आहे, पण अचानक कसा पावसाचा जोर आला आहे काय माहिती. पावसाला विनाकारण सगळा राडा करून ठेवला आहे पावसाने. तर उन्हाळा समजा तुम्ही आता किती 8 दिवसात काय लगेच एवढं हिरवं होणार नाही. तर उन्हाळा समजा, उन्हाळ्यातसुद्धा एवढं हिरवंगार झाड असू शकते म्हटल्यावर तुम्ही बघू शकता की आपल्या इकडं सुद्धा ॲपलचे झाड येतात आणि बऱ्याच ठिकाणी आहेत. आणि आमच्या इथं पण आहे, आमच्या घरी पण होतं. घरच्या झाडाला फुलं आली होती, पण काही कारणानं ते जळाले आणि तोडलं आहे त्याला. तर आता ह्याला पण पुढच्या वर्षी शक्यतो येतील फुलं वगैरे. तर गेल्या वेळेसच्या उन्हाळ्यात खूप कमी होतं. आणि आंब्याचे झाड तर तुम्हाला शॉर्ट वगैरे व्हिडिओमध्ये दाखवले. आंब्याची अशीच लाईन आहे. इथं पण आंब्याचं झाड आहे. आणि आपल्याला एक लिंबू पुण्यात घ्यायचं म्हणलं अशा काळ उन्हाळ्यात तर 5 रुपयाला 1, 10 रुपयाचे 3 असे लिंब घ्यावं लागतात. आणि इथं बघा झाडाला आयतेच लिंब आहेत. तर खूप मोठे आहेत, फक्त पिकलेले नाही आहेत, नाही का. वास तर एवढा छान आहे ना. तर ही एवढी लिंबू नाही, हिला बरेच लिंब आहेत. जसं की हे बघा खूप लिंब आहेत. म्हणजे आज जे आहेत ना, आता असे मोठे लिंब झालेले आहेत. आणि आता मी तोडणार तर नाही आहे. जायच्या वेळेस लिंब कसे टिकतात, तर जायच्या वेळेस 10-15 तरी लिंब घेऊन जावं लागतील, कारण घरी पण आहे एक लिंबाचं झाड आमच्या. तर तुम्ही बघा, हे बघा किती लिंब आहेत. असं वाटेल की 1-2 दाखवती. तर हे बघा. तर खूप असे लिंब आहेत. आणि आंब्याची तर म्हणलं तर आंबराईचे तर विषयच नाही आहे. तर हे लिंबाचं झाड नाही, हे आहे संत्रीचं झाड. तर आंबे काय सगळेजण बघतात, तर मी म्हटलं थोडं वेगळं जे झाड आहेत आमच्या इथं, ते पीच का काहीतरी आहे, ते सुद्धा आमच्या भैयांनी झाड लावलेलं आहे. त्याला तसले ऑरेंजमधून फळ येतात. तर हे लिंबू आता तुम्हाला तोडलं आहे दाखवण्यासाठी. तर हे झाड खूप केसांसाठी फायद्याचं आहे. तर पुढच्या वर्षी मी नक्कीच ह्याचं काहीतरी करून दाखवल. म्हणजे हे झाड आहे, तुम्ही पण सांगा, हे झाड आहे आवळ्याचं. तर असं कोणतंच झाड नाही आहे की आपल्या इथं झाड नाही राहिलेलं. तर हे पण ते तसली हे झाड आहे. मोठं लिंबू नसतं का, ते लोणचं घालतात, येडं लिंबू का कडुलिंबू म्हणतात त्याचं. आणि सगळ्यात मेन म्हणजे आमच्या इथं एकच झाड आहे. हे झाड प्रत्येकाच्या घरी असतं. आणि ह्याला फुलं किती लागलेत आणि फळ किती लागले हे तुम्ही बघू शकता. आणि आता ह्याचं मी फळ तोडणार पण आहे. तर हे आहे आपलं फेवरेट सगळ्यांचंच रक्तवाढीचं डाळिंबाचं झाड. आणि ह्याला आलेले आहेत मस्त असे सुंदर असे ऐक डाळी. तर तोडलं मी. आणि मेन म्हणजे पॉईंट असा आहे, ज्यावेळेस मी उन्हाळ्यामध्ये, म्हणजे उन्हाळ्यामध्ये डिलिव्हरीच्या वेळेस आलती, त्यावेळेस घरी नारळाची झाड आहेत. आणि नारळाचं झाड, त्याचं पहिलं नारळ मीच पिली. म्हणजे नारळातलं पाणी जे असतं ते मीच पिली. आणि कुठलंही झाड असो त्याचं उद्घाटन मीच करते. आणि मला असं वाटतं आता हे डाळिंबाचं आलं आहे, त्या दिवशी ह्याचं होतं काजूचं. तर तो काजूचा एक गर सापडला त्याचं. ते काही व्हिडिओ मी टाकलेला नाही, कारण की एडिटिंगला एवढा प्रॉब्लेम व्हायला. ते शॉर्ट तर तयार केलं होतं मी. आणि लाईटचा एवढा प्रॉब्लेम आहे. आणि आत्तासुद्धा म्हटलं हा मी ब्लॉग डायरेक्ट पोस्ट करणार आहे. ह्याला काही एडिट वगैरे करणार नाही, कारण की जवळ कुणी नाही आहे आणि कालवा पण नाही आणि काय हे पण नाही, म्हणजे कट करायसारखं काही नाही त्याच्यामुळं. तर आपण तुम्हाला मी दाखवते डाळिंब गोड आहे का कसं आहे. हा ऊस आहे. तर तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये तर एवढं बघायला भेटेल की मी काम वगैरे केलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये बऱ्याच कोंबड्यांचा हे ते आवाज आहे. बापरे, मुंग्या आहेत. ते बघा ह्याच्यात मुंग्या आहेत त्याच्यात बघा.
आणि आंबे ना सगळ्या वरी वरी जे आहेत बघा, मी 1-2 शॉर्ट व्हिडिओ टाकलेले आहेत. एवढा आंबा आलेला आणि एवढे मोठे आंबेत. जर पिकला ना तर तो बरोबर अर्धा किलो तर परफेक्टमध्ये बसेल. आणि एक व्हिडिओ केलेला आहे तो, मी जसं म्हटलं की तुम्हाला एडिटिंग वगैरे बाकी आहे त्याची, कारण की वॉईस वगैरे मला टाकावं लागेल. कोंबड्यांचा वगैरे आवाज आहे, लेकरं होती त्यांचा आवाज आहे, तर त्याच्यामध्ये मी काजू वगैरे दाखवला आहे. तर तुम्ही म्हणताल हे बघा एवढंच काजूचं झाड आहे आणि त्याला काजू आला होता आणि एवढा काजू. आणि मी फर्स्ट टाईम तो गर खाल्ला होता. हे बघ काजू ख्याला फुल आलं आहे, फुल आलेलं आहे. तर कसं असतं विकत घेऊन खाण्यात आणि आपल्या घरच्या खाण्यात खूप मजा असते. म्हणजे घरचं आपलं जे घरगुती असतं त्याच्यामध्ये. आणि इकडं पण नारळाची पूर्ण झाड आहेत सगळे. कारण की हा व्हिडिओ जो बनवायचा होता ना मला, गेल्या वर्षीच आलता एक. म्हणजे तशी एखादी कमेंट येतेच, आपण काही जास्त मोठे यूट्यूबर नाही आहेत, पण एखादी कमेंट येते की हे दाखवा ते दाखवा. तशी मला एकच आलती. आता मला बघा मी स्क्रीनशॉट काढून ठेवले, तुम्ही कुठले आहेत काय ह्याचा मी एक व्हिडिओ बनवलेला आहे, ऑलरेडी बनवलेला आहे गेल्या वर्षी. पण मला आता ह्या आठवड्यात 3-4 कमेंट्स आल्यात एक सगट की तुम्ही कुठले सांगा, म्हणजे सबस्क्राईब करायला वगैरे, आणि तुमचं गाव कोणतं आहे, तुम्ही कुठे राहता वगैरे अशा. पण मी काय त्याच्यावर एक व्हिडिओ बनवलेला नाही. आणि मेन म्हणजे आता जी झाडांचा व्हिडिओ जो बनवला आहे तर थोडीफार चार्जिंग होती, आता ऊन पडले आणि लाईट आहे पण तिथं काही हे लागा ना, चार्जर पण सोबत घेऊन आले रानात. पण काय फॉल्ट वगैरे काय आहे का आपल्याला काही कळाना झालं आहे, चार्जिंग काय होत नाही आहे आणि त्याच्यामुळं. तर इथंच आमची लाईटची डीपी इथंच आहे, हे बघा इथूनच सगळं होतं आहे. ही एक आहे, मला माहीत नाही आता ह्या दोन्हीपैकी कोणती, आणि ही एक आहे. मग आता ह्या दोन्हीपैकी एक लाईट असेल, पण आता ते आम्हाला काही कळणार नाही. आणि हे आहे फणसचं झाड. फणस 1 ते 2 वर्षात असं कुठलंही फळ नाही की जे आमच्या इथं नसणार आहे. ते स्पीच मी फळ पाहिलं फक्त, भैयाने फोटो दाखवला, ते सुद्धा लावले. आणि आता इकडे चिकू डाळिंब हे झाड आहेत, अशी झाडाची बाग आहे. आणि घरीसुद्धा भरपूर आहेत, म्हणजे चिकूचे, सीताफळीचे, म्हणजे दुसऱ्या रानात आहेत. वरी तर आंब्याचे एवढे आहेत ना की विचारूच नका. आम्हाला एकसुद्धा बघायला झाड नव्हतं, आता सारी झाडं झालेले आहेत. आणि आपलं स्वतःचं असल्यावर जरा थोडासा अभिमान पण वाटतो. माझ्या सासरी एकच मी आंब्याचं झाड लावलं आहे मी स्वतः. तर मला एवढा अभिमान वाटतो, एवढा गर्व वाटतो त्याचा की मी हे झाड लावलं आहे. कारण की आपल्या मेहनतीचं फळ आलं. त्याला 2 का 3 आंबे होते, पण मी काय तोडलं नाही आहे. आता तोडले का नाही तोडले मला नाही माहिती, पण मी तर तोडलं नव्हतं, म्हणलं असू द्या. इकडं खाली आता बघा पाऊस ना पडलं तर सगळं हिरवंगार मस्त एकदम सुंदर वातावरण आहे. आभाळ आल्यामुळं तरी थोडंसं गरम वगैरे होते, असं तर एकदम फ्रेश वाटतं. तिकडं पण शेत आहे बघा आमचं. आता तिकडं भुईमुग आहे, तिकडे शेती आहे, खूप लांब आहे. इथं आत तळ आहे आणि तळ्याच्या पलीकडे शेती आहे, ते त्याच्यामध्ये भुईमुग आहे आमचा. लाल झालं आहे का बघते ना. तर व्हिडिओ मी फक्त झाडं दाखवण्यासाठी केला होता, म्हणलं माहिती द्यावी थोडी. आणि हे झाडं जास्त वर्षाचे नाहीत, हे फक्त 2 वर्षाची झाडे, 2 वर्षाचे एवढं झाडं आलेले आहेत. म्हणजे गेल्या वर्षी एकदम छोटे छोटे होते, ह्या वर्षीचा अख्खा उन्हाळा, गेल्या वर्षीचा अख्खा उन्हाळा. तर गेल्या वर्षी म्हणजे नाही का 2-2-2.5 वर्षाची झाडे, जास्त नाही. आणि मेन म्हणजे ऑनलाईन मागवलेली झाडे आहेत. हे बघा रानमेवा, ह्याला म्हणतात रानमेवा. तर एक केवढूच आहे आणि गोड तर लय लागते. आता अथर्वंती येते, त्यांना पण देते, मला जास्त आवडत नाही. मी लय खाल्ली होती मध्ये आ डाळिंब. तर चला बघा पूर्ण लाल आहे. आणखी 8 दिवस ठेवलं असतं, 8 दिवस नाही 2-4 दिवस ठेवलं असतं तर आणखी लाल झालं असतं. तर चला भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये लवकरच. हा ब्लॉग कसा वाटला आपला गावाकडचा, हॅशटॅग गावाकडची माणसं. तर भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये लवकरच. मस्त सुंदर वातावरण आहे. मला आणखी एक ब्लॉग बनवायचा शेतातला, तो नंतर सांगेन. हा तुम्ही बघा, नंतर सांगेन कशावर बनवायचं आहे. मी म्हणजे असंच बनवणार आहे गावाकडची. तिकडं मला जायचं आहे, तिकडचं तुम्हाला वातावरण वगैरे दाखवतीच त्या व्हिडिओमध्ये. तर नवीन चॅनलला कोणी जॉईन झालं असेल तर लवकर सबस्क्राईब करा, कमेंट करा, शेअर करा. गावाकडच्या माणसाला तर शेअर कराच, म्हणजे गावाकडचे सुद्धा माझ्यासारखे व्हिडिओ टाकतील. तर चला भेटू लवकरच.